सध्या ऑक्टोबर महिना संपला आहे आणि नोव्हेंबर महिना चालू आहे आणि या नोव्हेंबर महिन्यामध्ये पेन्शनधारक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, या ज्येष्ठ नागरिकांना आणि पेन्शनधारकांना महत्त्वाचं एक कागदपत्र म्हणजे जीवन प्रमाणपत्र जमा करावं लागतं। दरवर्षी नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हे प्रमाणपत्र जमा करावं लागतं, परंतु सध्या महाराष्ट्रात किंवा सर्व जगभरात इतका मोठा एक स्कॅम आलेला आहे की या स्कॅममुळे ज्येष्ठ नागरिकांची आणि पेन्शनधारकांची जीवन प्रमाणपत्र जमा करण्याच्या हालचालीमध्ये किंवा नादामध्ये त्यांची बँक खाते रिकामी होत आहेत। एका माणसाच्या बाबतीत, एका पेन्शनधारकाच्या बाबतीत असंच काहीसं झालेलं आहे आणि हा स्कॅम नक्की काय आहे, तुमच्याबरोबर काय काय प्रोसेस केली जाते आणि हा स्कॅम केला जातो तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण इथून पुढे तर पेन्शनधारकांनी त्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण पेन्शनधारकांना एखादं कागदपत्र जमा करायचं म्हटलं की भरपूर घरातून करायचं आहे यासाठी उत्सुकता असते, कारण त्यांची बँकेमध्ये किंवा EPFOचे जे सेंटर आहे तिथं जाण्याची कॅपॅसिटी नसते आणि त्यामुळे घरातून जर आपलं कागदपत्र जमा होत आहे तर आपण करू असं एक भ्रम असतो, परंतु हे कागदपत्र घरातून जमा केलं जात नाही आणि हाच स्कॅम बऱ्याच पेन्शनधारकांच्या बाबतीत होत आहे। आणि या स्कॅम मधून तुम्हाला वाचायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी सर्व तुम्हाला सांगणार आहे। ज्या माणसाच्या बाबतीत हा स्कॅम घडला त्या माणसाला नक्की काय करण्यात आलं, काय OTP द्यायला सांगितला, कोणती कागदपत्रे मागितली, ही सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या ऑक्टोबर महिना सरला आणि नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे। या ऑक्टोबर मध्ये बऱ्याच जणांनी जीवन प्रमाणपत्र जमा केले असतील आणि नोव्हेंबर मध्ये सुद्धा जीवन प्रमाणपत्र जमाही केले जातात। यातच एक स्कॅम असा आला आहे की ज्या स्कॅम मधून तुमच्याकडून काही गोष्टी मागून घेतल्या जातात आणि त्यातून तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामी होते। तर काय आहे हे स्कॅम? एका व्यक्तीच्या बाबतीत घडलेला हा स्कॅम आहे, त्याचं एक्झाम्पल मी पुढे सांगणारच आहे, परंतु काय नक्की हा स्कॅम काय आहे तर बघा। तुम्हाला एक कॉल येतो, त्या कॉलवरती सांगितलं जातं की मी सरकारी अधिकारी आहे किंवा EPFOचा अधिकारी आहे आणि तुमच्या अजूनपर्यंत जीवन प्रमाणपत्र जमा झालेले नाही आणि तुम्ही जर तुरंत जमा केले नाही तर तुमचे जे पेन्शन आहे ते पेन्शन रेग्युलर राहू शकत नाही, तुमची पेन्शन ही अचानक बंद होऊ शकते किंवा जर तुमच्या बँकेत सेविंग पैसे असतील ते सुद्धा जाऊ शकतात असं त्या कॉलवरून सांगितलं जातं। आता ज्येष्ठ नागरिक वयस्क यामध्ये ते विश्वास ठेवतात आणि त्यांना मागितला जातो तो आधार कार्ड मागितलं जातं, बँकेचे काही डिटेल मागितलं जातं, PPO नंबर मागितला जातो आणि तुम्हाला एक ॲप डाउनलोड करायला सांगितला जातो। ॲक्सेस ॲप आहे, ॲक्सेस ॲप हा रिमोट ॲक्सेस हा ॲप आहे, तो ॲप डाउनलोड करायला सांगितला जातो। मग ज्येष्ठ नागरिक काही असे असतात येत नसतात, पर त्यांना येत नसतं डाउनलोड करणं, तरीही ते दुसऱ्यांकडून डाउनलोड करून घेतात। तो ॲप डाउनलोड करायला सांगितला जातो आणि त्यानंतर प्रोसेस केली जाते। त्यामध्ये तुमचा आधार कार्ड टाकला जातो, PPO नंबर टाकला जातो, तुमच्या काही बँकेचे डिटेल टाकले जातात आणि तुम्हाला OTP सेंड केला जातो। OTP सेंड केला की तो OTP तुमच्याकडून घेतला जातो आणि मग तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं जीवन प्रमाणपत्र हे जमा झालेलं आहे, परंतु तसं होतच नाही। तर त्यावेळी त्यांचं पूर्णपणे जे बँक खातं असतं ते बँक खातं हे खाली होत असतं, म्हणजे त्या क्षणातच ते बँक खातं पूर्णपणे खाली होणार आहे। तर हा सर्वात मोठा स्कॅम आहे, पेन्शनधारकांच्या बाबतीत सध्या चालू झालेला आहे। तर आता एका व्यक्तीच्या बाबतीत झालेला स्कॅम मी सांगते काय झाला होता। तो स्कॅम असा झाला होता की एक पेन्शनधारक व्यक्ती होती, त्या पेन्शनधारक व्यक्तीला समोरून कॉल आला की तुमचं जीवन प्रमाणपत्र तुम्ही आतापर्यंत जमा केलेलं नाही आणि त्यालाही माहित होतं, त्या व्यक्तीलाही माहित होतं की त्यांनी जीवन प्रमाणपत्र जमा केलेलं नाही। काही अडचणीस्तव लांब असेल, कोणत्याही अडचणीस्तव अजूनही त्याने जीवन प्रमाणपत्र जमा हे केलेलं नव्हतं, म्हणून त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही सांगतो, तुम्हाला घर बसल्या तुमचं जीवन प्रमाणपत्र जमा करायचं आहे का विचारलं तर त्यांनी सांगितलं होय।
तर जीवन प्रमाणपत्र जर तुमचं घर बसल्या जमा करायचं असेल तर मी एक सरकारी अधिकारी बोलत आहे, EPFOचा अधिकारी बोलत आहे। तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड मला पाठवा, त्यानंतर मी एक सांगेल किंवा बँक डिटेल मला पाठवा आणि तुम्हाला मी एक ॲप डाउनलोड करायला सांगणार आहे। तो ॲप तुम्ही डाउनलोड करा। त्यांना रिमोट ॲक्सेस हा ॲप डाउनलोड करायला सांगितला। त्यांनी त्या अगोदर कागदपत्र पाठवली नव्हती, म्हणजे आधी ॲप डाउनलोड करायचा आणि नंतर कागदपत्र पाठवायची असं त्यांनी ठरवलं होतं। म्हणून त्यांना येत नव्हता डाउनलोड करायला, म्हणजे ॲप डाउनलोड करायला त्यांना येत नव्हता, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाकडे ॲप डाउनलोड करायसाठी मोबाईल दिला। म्हणजे जर त्यांना तो ॲप डाउनलोड येत असता तर ते त्यामध्ये नक्कीच फसले असते, परंतु थोडक्यात वाचले, कारण त्यांनी त्यांच्या मुलाकडे ॲप डाउनलोड करायला दिला आणि त्या क्षणी त्या मुलाने EPFOच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि विचारलं की अशी प्रोसेस आहे का, घर बसल्या जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतो का, असं विचारलं असता EPFOच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अशी कोणत्याही प्रकारची प्रोसेस नाही। कोणताही अधिकारी कोणत्याही कागदपत्रासाठी तुम्हाला पर्सनली कधीच कॉल करत नाही। सरकारची कोणतीही कागदपत्रे जर जमा करायची असेल तर तुम्हाला जवळच्या CSC सेंटर किंवा बँकमध्ये जाण्याची गरज असते, किंवा EPFO संदर्भात कागदपत्र जमा करायचे असेल तर EPFOच्या ऑफिसलाच तुम्हाला जाण्याची गरज असते, असं पुढून सांगण्यात आलं। आणि थोडक्यात तो पेन्शनधारक त्याच वेळी, त्यांचा मुलगा चालाक असल्यामुळे त्याच वेळी तो पेन्शनधारक वाचला, नाहीतर त्यांचे पूर्णपणे बँक अकाउंट जे आहे ते बँक अकाउंट त्या दिवशी खाली होणार होतं। थोडक्यात म्हणजे त्यांनी पहिल्यांदा कागदपत्र पाठवली नाहीत, ही मोठी मिस्टेक त्यांनी केलेली नाही। त्यांनी ॲप डाउनलोड करायला मुलाकडे जेव्हा मोबाईल दिला त्यावेळी त्यांचं खरं व्यवस्थित पाऊल पडलं म्हणायला पाहिजे, कारण आणि तो मुलगाही केअर करणारा होता म्हणून, कारण काही मुले असं असतात की दिले बाबा करा, द्या ॲप डाउनलोड करून, तुम्ही काय करायचं ते करा, अशी म्हणणारी सुद्धा मुले असतात। परंतु अशा मुलांना मला सांगायचं आहे की त्यांनी एक रुपया साठवून कमाई केलेली असते, किंवा आयुष्यभर कष्ट करून ती त्यांना मिळणारी थोडक्यात ती पेन्शन असते, त्यासाठी सुद्धा आता खूप कमी पेन्शन मिळत आहे, त्यासाठी सुद्धा आंदोलन वगैरे चालू आहेत, परंतु तेवढी सुद्धा पेन्शन त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे। आणि त्यांनी जे बँकेमध्ये जे सेव्हिंग केलेले आहे ते सुद्धा महत्त्वाचे आहे, आणि याकडे जर दुर्लक्ष केलं तर ते बँक खातं हे खाली होऊ शकतं। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून अतिशय महत्त्वाची गोष्ट समजली असेल, कारण हा फ्रॉड बऱ्याच पेन्शनधारकांच्या बाबतीत चालू आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून प्रत्येक पेन्शनधारकांना ही जो हा फ्रॉड आहे, हा स्कॅम आहे तो कळलाच पाहिजे। त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो प्रत्येक पेन्शनधारकांपर्यंत, जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा, कारण बऱ्याच जणांच्या अजून जे जीवन प्रमाणपत्र आहे ते जीवन प्रमाणपत्र जमा करायचे राहिलेले आहे, आणि ज्येष्ठ नागरिक वयात बँकेपर्यंत जाण्यासाठी EPFOचे ऑफिस आहे तिथे जाण्यासाठी त्यांना तितकंसं त्यांचं जे मानसिक किंवा जे शारीरिक जे बळ असतं ते नाही, त्यामुळे जर घरातून जमा करता आलं तर चांगलं आहे। या विचाराने या स्कॅममध्ये, या फ्रॉडमध्ये एखादा ज्येष्ठ नागरिक, एखादा पेन्शनधारक अडकू शकतो, आणि यातून जर वाचवायचं असेल तर ही माहिती प्रत्येक पेन्शनधारकांना माहीत असायलाच हवी। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। जर तुमच्या यावरती काय तुमचं मत असेल किंवा तुम्हाला यावरती काय माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर तुमची माहिती नोंदवू शकता। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।